संघाची धावसंख्या 1 ओव्हर 14 धावा. स्कोर किती झालाय? 22. संघाची धावसंख्या 22. रोहन स्कोर किती झालाय? 2 ओव्हर ना. संघाची धावसंख्या 2 ओव्हर 27 धावा. शैलीजी निंगरे यांचे सरचे स्वागत. चहापान करून आलेले ते घ्या. धन्यवाद.
चला सामन्याकडे थोडस लक्ष देऊया. 2 षटक पूर्ण झालेत. 27 धावा या बोर्डवरती लागल्यात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आता मात्र पडलेला आणि 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या होते ती 28. चालू असलेला सामना SK क्रिकेट क्लब विरुद्ध सिंहगड वॉरियर्स. पुढचा चेंडू मोठा फटका. चेंडू नक्कीच भिरकावून दिलाय सीमारेषेच्या लगत. पाहूया झेल होतो का. स्वप्नील त्याच्या खालोखाल आणि झेल बाद. बसलेला दुसरा धक्का. DJ धन्यवाद DJ. धावसंख्या नक्कीच तिसरं षटक चालू असताना 28 धावांवरती नेऊन ठेवली आहे. सचिन कंक मात्र त्या ठिकाणी झेलबाद होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी झाला होता. आघाडीचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. धावसंख्या होते ती 28. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना गोलंदाजी करतोय तो सुदर्शन. पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने नक्कीच चांगला सुंदर चेंडू वळण घेतोय आणि सरळ विसवतोय यष्टीरक्षकाच्या हातात. नवीन फलंदाज आलाय तो रमेश. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो तो जितू. पुढचा चेंडू नक्कीच हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवर. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेने दुसरी धाव देखील पूर्ण होते. दुसऱ्या धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना 2 गडी बाद सिंहगड वॉरियर संघाच्या. SK संघ देखील पहिला सामना जिंकून दुसरा सामना खेळण्यासाठी जो सज्ज आहे तर सिंहगड वॉरियर्स 2 सामने मात्र या ठिकाणी जो विजय नोंदवलेला आहे. पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न. सरळ पुन्हा एकदा चेंडू. बॅटची बाहेरची कडा. फलंदाज त्या ठिकाणी बाद. पंचांनी मात्र त्या ठिकाणी झेल बाद. धन्यवाद DJ. नवीन फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी जितू याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. संघाचा कर्णधार संदीप. चला फलंदाजांनी लवकरात लवकर बॅटिंग क्रीज वरती जायचंय. आपल्याला आजचे सर्व सामने लीग पद्धतीचे पूर्ण करायचे आहेत. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आपल्याला वेळ दिलेली आहे त्या वेळेत पूर्ण सामने खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 31. षटक क्रमांक तिसरं पूर्ण होत असताना 3 गडी बाद 31 धावा सिंहगड वॉरियर संघाच्या. अजून देखील शेवटचं षटक शिल्लक आहे. 4 षटकांचे हे सामने आहेत. लीग पद्धतीने सुरू असलेले सामने. सर्व सामने आहेत ते खडकवासला मतदार संघातील सर्व खेळाडूंसाठी जे आयोजन करण्यात आले. आयोजक करते माननीय श्री हरिदास कृष्ण चरवड साहेब यांच्या अथक प्रयत्नातून सिंहगड करंडक 2020 याचं नियोजन आयोजन करते. तसेच प्रामुख्याने ज्यांचा नामोल्लेख केला जातो ते सिंहगड क्रिकेट क्लब, स्वराज क्रिकेट क्लब, साईराज क्रिकेट क्लब व BVJ क्रिकेट क्लब तसेच झुंजार क्रिकेट क्लब या सर्व क्रिकेट क्लब मधील सर्व खेळाडूंचे देखील या स्पर्धेदरम्यान खूप मौलाचं असं सहकार्य लाभलं. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. गोलंदाजीसाठी होतोय तो मुकुंद. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीने टाकलेला मिडऑफच्या नक्कीच हातामध्ये गेलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 33-32. षटक क्रमांक 4 सुरू असताना 3 गडी बाद सिंहगड वॉरियर्स. आता फलंदाजीसाठी जो सज्ज होतो स्ट्राईक एंडला रमेश. उंचीने देखील लहान असला तरी सुद्धा कित्येक मोठे सामने एकतर्फी जिंकून देण्याची ताकद या खेळाडूंमध्ये. चांगला चेंडू स्वीप शॉट खेळलाय. 1 धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी झाला. गोलंदाजाचं मात्र त्या ठिकाणी थोडस दुर्दैव आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर संदीप देखील त्या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला गेला असता. 4था धक्का नक्कीच त्या ठिकाणी बसला असता. परंतु
नशीब बलवंत त्या ठिकाणी 2 धावा नक्कीच पूर्ण होत्या. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 34. षटक क्रमांक 4 सुरू असताना 3 गडी बाद सिंहगड वॉरियर्स. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक मागोमाग चांगला झेल. त्या दरम्यान यष्टीरक्षकाने जो टिपलाय धन्यवाद डीजे. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला यष्टीरक्षकाने आणि झेल बाद नक्कीच त्या ठिकाणी होतोय तो रमेश आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फलंदाज मयूर. संदीप व मयूर हे फलंदाज मात्र आता शेवटच्या षटकातील काही चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. नक्कीच आवर्जून ज्यांनी या क्रीडानगरामध्ये आगमन केलंय ते महेंद्र गरुड साहेब यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक असे स्वागत. पुढचा चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू फलंदाजाला तसंच यष्टीरक्षकालाही हा चेंडू काही कळला नाही आणि त्या दरम्यान 1 धाव 22 स्वरूपाची या ठिकाणी पंचांनी जी घोषित केली आहे. मयूर कारंडे व समित जोशी असे 2 पंच या ठिकाणी या सामन्यासाठी नक्कीच या ठिकाणी तैनात असतील. पुढचा चेंडू खेळण्यासाठी मयूर मात्र सज्ज होतोय. गोलंदाजीसाठी आहे तो मुकुंद. मयूर टू मुकुंद. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मुकुंद याचा अचूक मारा नक्कीच या ठिकाणी दिसतोय आपल्याला. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 35 वरती स्थिरावली आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू नक्कीच बॅटची टॉप एज. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना आपल्या भागातील सर्व पोलीस मित्र पुणे पोलीस विरुद्ध यंगस्टर दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्रतेची विनंती असेल आपण स्टेजच्या समोर यायचंय. नाणेफेकीचा कौल लगेच होईल. चला पुणे पोलीस कर्णधार व यंगस्टर कर्णधार व्यासपीठासमोर यायचंय. नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल. लगेचच सामन्याला यानंतर सुरुवात होईल याची नोंद घ्यायची. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिंहगड वॉरियर्स षटक क्रमांक 4 पूर्ण होताना धावसंख्या होते ती 39 आणि 40 धावांचं लक्ष जे उभं केलंय एसके क्रिकेट संघासमोर. आघाडीचे फलंदाज लवकर लवकर मैदानामध्ये पाठवायचे. सिंहगड वॉरियर्स आपले क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. पंचांनी सामना देखील लवकर चालू करून घ्यायचा आहे. चला पुणे पोलीस कर्णधार आणि यंगस्टर कर्णधार लवकर व्यासपीठाजवळ यायचे. मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. दोन्ही कर्णधार नक्कीच येत आहेत. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. दुसरा सामना आजच्या दिवसातील सिंहगड वॉरियर्स विरुद्ध एसके क्रिकेट क्लब. दोन्ही संघ खडकवासला मतदारसंघातील खेळाडूंनी भरलेले आहेत. चांगला खेळ आपल्याला पाहावयास मिळतोय. स्पर्धा नियोजितबद्ध आहे. सिंहगड करंडक 2020 भव्य दिव्य क्रिकेट सोहळा. बक्षीस रक्कम प्रथम पारितोषिक आहे ते 1,41,000. द्वितीय पारितोषिक असेल 66,666. तृतीय क्रमांकासाठी आहे 55,555. चतुर्थ क्रमांक आहे 44,444. पाचवा क्रमांक असेल 33,333 रुपये. पाचवा क्रमांक नंतर 6वा क्रमांक आहे तो 22,222. नक्कीच या ठिकाणी भव्य दिव्य क्रिकेट सोहळा आहे. बक्षिसांची देखील बरसात आहे. प्रत्येक संघाला काही ना काहीतरी मिळणार हे नक्की आहे. विजय नोंदवणाऱ्या संघांमध्ये मॅन ऑफ द मॅच हा देखील प्रत्येक सामन्यामध्ये किताब दिला जातोय. मान्यवरांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. असं काहीच भरगच्च असं वातावरण या स्पर्धेमध्ये आपल्याला जे पाहावयास मिळतंय. भरभरून प्रतिसाद दिला या संघांनी. सर्व संघांचे संघ मालकांचे खेळाडूंचे तसे प्रेक्षकांचे देखील या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हार्दिक असे आभार. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी नक्कीच आपण या ठिकाणी दाखल झालाय. चला सामन्याला थोडासा विशूर होतोय. प्रथम फलंदाजीसाठी आलाय तो डावखुरा शैलीचा फलंदाज पलाश व त्याच्या सोबतीला आहे तो स्वप्नील. गोलंदाजीसाठी आलाय तो लक्ष्मण. पाहूया 24 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज असताना सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होतोय. सामना चालू होतोय. 24 चेंडू
40 धावा, सरासरी 10 धावांची गरज प्रत्येक षटकामागे. पलाश नक्कीच स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला तो स्वप्नील. लक्ष्मण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेट्स प्ले. पंचांचा जो इशारा आलाय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पंचांवरती दबाव, त्या ठिकाणी चांगला अपील मागितलंय, परंतु हुशार पंच त्या ठिकाणी मयूर कारंडे मुख्य पंच म्हणून काम पाहतायत. त्या ठिकाणी पंचांनी हे अपील नक्कीच फेटाळून लावले. नाणेफेकीचा कौल यानंतरच्या सामन्याचा झालेला आहे. यंगस्टर विरुद्ध पुणे पोलीस, आणि पुणे पोलीस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम डिसिजन पेंडिंग असेल. लवकरात लवकर आपलं डिसिजन देखील त्या ठिकाणी कळवायचंय. चला सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. लक्ष्मण तू पलाश. पुढचा चेंडू नक्कीच एक मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खालोखाल, पाहूया झेल होतोय का, आणि त्या ठिकाणी सुंदर झेल आणि पहिला धक्का एसके क्रिकेट संघाला. पलाश 0 वरती बाद होतोय. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच एक सुमधुर संगीतानंतर आपण एकदा सामन्याकडे लक्ष देऊया. आमच्या मान्यवरांमध्ये विनायक बामगुडे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. वेळोवेळी या सामन्यांमध्ये मान्यवर उपस्थित राहतात. खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी बक्षिसांची देखील भरसात करतात. त्यांचं देखील कौतुक करणं या स्पर्धेदरम्यान खूपसं गरजेचं आहे. पहिला फलंदाज पलाश हा नक्कीच तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फलंदाज कुणाल. स्वप्नील आणि कुणाल ही आता मात्र जोडी मैदानावरती दिसते. तर लक्ष्मणने मिळवलेलं पहिलं यश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय. वन बाउंस, सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. चांगलं आक्रमण करताना दिसतोय स्वप्नील. आपल्या फलंदाजीने आकर्षित करतोय. धावसंख्येत 4 ने नक्कीच वाढ करतोय. धावसंख्या देऊन ठेवली ती 4 वरती. पहिला चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार, फरार चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच जलवा दाखवतोय आपल्या संघासाठी स्वप्नील. लागोपाठचे 2 खेचलेले चौकार. पाहूया लक्ष्मण काय अस्त्र वापरतोय, तर स्वप्नील कशा प्रकारची जो फलंदाजी करतोय. दिला ना बॉल, दिला की बॉल, विचार ना. नक्कीच त्या दरम्यान चांगला चेंडू, चांगलं कमबॅक होतंय. लागोपाठचे 2 षटकार चौकारानंतर चांगलं कमबॅक होतंय. यानंतर होणारा सामन्याचा नाणेफेकीचा कौल मान्यवरांच्या शुभ हस्ते झाला. पुणे पोलीस संघाने नक्कीच त्या ठिकाणी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जे स्वीकारलंय, तर यंगस्टर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर यंगस्टर क्रिकेट संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. बॉल परत आणून द्यायचा, हरवला तर पैसे घेणार डबल. चला सामन्याला विलंब होतोय. लवकरात लवकर काही असेल ते डिसिजन घ्यायचंय. दुसरं षटक रमेश हा मात्र त्या ठिकाणी सज्ज होतोय. तर स्वप्नील आता मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते पाहायचंय. त्या ठिकाणी नक्कीच रनअप मध्ये थोडीशी झालेली मिस्टेक, डेड बॉल असेल.
वेगवान मारा, अचूक मारा, नक्कीच याची ख्याती असलेला गोलंदाज रमेश त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातील सुरुवात होत असताना पहिला चेंडू नक्कीच भिरकावून दिलाय मिडऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी संदीप स्वतः कर्णधार क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या डबल अक्का 10 या धावसंख्येवरती नक्कीच नेऊन ठेवली आहे. अजून देखील समीकरण असेल 17 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज. आजचा स्पर्धेतील दुसरा दिवस आहे. सिंहगड करंडक 2020 भव्य दिव्य क्रिकेट सोहळा आयोजन करते माननीय श्री हरिदास कृष्ण चरवड साहेब यांच्या अथक प्रयत्नातून ही स्पर्धा जी आयोजित करण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू रमेशाचा. कुणाल नक्कीच त्या ठिकाणी पल्लू स्कूप असा काहीचा प्रकारात खेळलेला चेंडू. चेंडू नक्कीच आउटफील्ड चांगले असल्यामुळे सीमारेषेच्या लगत गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. आणि 3 धावा देखील पूर्ण केल्यात. 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 13. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना थोडासा कलात्मक असा फटका खेळलेला. त्याच्यावरती नक्कीच आपल्या संघामध्ये 3 धावांची जी भर करून देतोय तो फलंदाज. आता स्ट्राईकला तो स्वप्नील चांगली फलंदाजी करताना दिसतोय. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी धावा जमा करतायत. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या होती ती 13. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ आदळतोय, त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. गडी बाद होतोय दुसरा स्वप्नीलच्या रूपाने. धन्यवाद डीजे. दुसरा फलंदाज त्या ठिकाणी नक्कीच बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला जातोय. तिसरा फलंदाज आलाय तो कल्पेश. आघाडीचे दोन्ही फलंदाज नक्कीच तंबूच्या आश्रयाला झालेत. अरे आता समीकरण असेल 15 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. 15 चेंडू 27 धावांची गरज. स्वप्नील राईट हँडेड बॅट्समन नक्कीच तंबूच्या आश्रयाला गेलाय. लेफ्ट हँडेड फलंदाज नक्कीच आता पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला उभा दिसतोय. क्षेत्ररक्षकांकडे नक्कीच रोखून बघतोय कुठल्या बाजूने चौकार आणि षटकार खेळायचा आहे. नक्कीच त्याचा प्रयत्न असेल. रमेश देखील अचूक मारा करण्यासाठी प्रसिद्ध गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकलेला चेंडू एक प्रभावी अस्त्र या ठिकाणी जे काढलंय रमेशाने. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 13 वरती स्थिरावलेली आहे. दुसरं षटक चालू असताना अचूक मारा नक्कीच सिंहगड वॉरियर्स या संघाच्या. निर्धारित 24 चेंडू मध्ये 39 धावा करून 40 धावांचं जे लक्ष उभं केलं होतं एसके क्रिकेट संघासमोर. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. 2 धावेने धावसंख्या होते ती 15. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. हा सामना संपल्या लगेच मैदानात जायचंय. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुणे पोलीस या संघाचं नक्कीच क्षेत्ररक्षण असेल. आपल्या भागातील सर्व पोलीस मित्र कर्मचारी या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं नाव नोंदवतात. पुढचा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पुन्हा एकदा रमेशाला मिळालेलं यश. फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 3 डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो अजून एक नाम उल्लेख करणं तितकंच गरजेचं आहे. स्पर्धेदरम्यान त्यांचा उल्लेख न करणं हे खरंच चुकीचं असेल. आपल्याला हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलं सिंहगड कॉलेजचं हे भव्य दिव्य ग्राउंड आपल्याला जे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल नवले सरांचं देखील या स्पर्धेदरम्यान नाम उल्लेख करणं तितकासा गरजेचं आहे. दरवर्षी आम्हाला खूपसा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला देतात. हे ग्राउंड देखील आम्हाला खेळण्यासाठी उपलब्ध करून देतात. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे आभार. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. 2 षटक पूर्ण झालेत. 3 गडी बाद झालेत. धावसंख्या होते ती 15 आणि आता समीकरण असेल 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज.
12 चेंडू 25 धावा. आता समीकरण बदलतंय. प्रत्येक षटकामागे 12 12.5चा रन रेट आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहावा लागेल. फलंदाज सज्ज होतोय. नवीन गोलंदाज मयूर. पुढचा चेंडू हलक्या हाताने नक्कीच टाकला. सरळ विसावतोय तो यष्टीरक्षक सचिन कंक याच्या हातात. निर्धाव चेंडूने नक्कीच षटक क्रमांक 3ची सुरुवात होते. समीकरण असेल 11 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. रमेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव नक्कीच मिळते. दोन्ही फलंदाजांनी धावून पळून पूर्ण केलेली एक धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 16. समीकरण असेल मित्रांनो 10 चेंडू 24 धावांची गरज. पुढचा चेंडू कव्हरेज मध्ये खेळून काढलाय. एक धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावेने समाधान मानावंच लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान. एका धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या तब्बल थोडस असं गचाळ क्षेत्ररक्षण. मिसफिल्डचा नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. फलंदाज नक्कीच एक मिसफिल्डची धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी चांगलं कमबॅक होतंय आणि फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय. धक्का क्रमांक 4 एसके संघाला बसलेला. धावसंख्या होते ती 17. अजून देखील समीकरण असेल 23 धावांची गरज आहे. उरलेत काही चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू या ठिकाणी दाखवायचंय. वाईटचा हा. धन्यवाद पंच. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 18. समीकरण असेल 22 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज त्या ठिकाणी झेल बाद. धक्का क्रमांक 5 एसके क्रिकेट संघाला. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा सामना संपल्या लगेच आपलं क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचंय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मयूर त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव घेता घेता प्रयत्न रनआउटचा देखील त्या ठिकाणी झालाय परंतु यशस्वीरित्या एक धाव पूर्ण होते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 19. अजून देखील 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल. प्रयत्न मात्र त्या ठिकाणी आणि धावा बनवायच्या त्या 20. 6 चेंडूत 20 धावांची गरज. अजून देखील 6 फलंदाज जे एसके संघाकडे अजून बाकी असतील. महत्वपूर्ण षटक घेऊन आलाय तो संघाचा कर्णधार संदीप. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो. दोन्ही फलंदाज आपल्या संघाला विजय नोंदवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. चौकार षटकारांची नक्कीच आता गरज असेल. एसके संघाला पुढच्या फेरीमध्ये जिंकण्यासाठी जाण्यासाठी हा सामना तितकासा महत्वाचा असेल. पहिला चेंडू चौथ्या षटकाचा पुढे येऊन टोलवलाय चेंडू. रमेश त्या ठिकाणी झेल कधी सोडत नाही हा क्षेत्ररक्षक. नक्कीच त्या ठिकाणी फलंदाज बाद. मिळालेलं संदीपला पहिलं यश. धक्का क्रमांक 6. धन्यवाद डीजे. धक्का क्रमांक 6 नक्कीच तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज आलाय तो गणेश. पाहूया आता काय करतोय. 5 चेंडूत 20 धावांची गरज असताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलेला
चेंडू एक धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 21. चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा बनवायच्या त्या 19. चालू असलेले सर्व सामने सिंहगड करंडक 2020 दिवस दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपण जो पाहतोय. रनअप मध्ये थोडासा बदल, थोडस त्या ठिकाणी फलंदाज देखील सज्ज नव्हता. 4 चेंडूत 19 धावांची गरज. फुलटॉस चेंडू नक्कीच त्या ठिकाणी मिस होतोय. फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. धावबाद होतोय. धक्का क्रमांक 7 बसलेला SK संघाला. आता मात्र विजयाच्या दिशेने जो झुकताना दिसतोय सिंहगड वॉरियर्स. चला फलंदाज लवकर यायचंय, वेळ काढू नका. फलंदाज पळत या. अजून आपल्याला एक सामना खेळायचा आहे वैयक्तिक, लवकर या.